दरम्यान पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीला राजकारणीच जबाबदार आहेत असा आरोप काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलाय। निवडणुकीत मारणे टोळी कोणाचा प्रचार करत होती असा सवाल त्यांनी केलाय। भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि मोहोळ यांच्यातल्या वादात गजा मारणेचा बळी गेला का असा सवालही त्यांनी केलाय। दीपक मानकरही निवडणूक काळामध्ये जेलमधून सुटून प्रचारात आले, याकडेही धंगेकरांनी लक्ष वेधलं। पुण्यामध्ये दिवसांदिवस गुन्हेगारी वाढताना दिसतेय। कधी गाड्यांची तोडफोड तर कधी फायरिंग तर कधी रस्त्यात थांबून काही गुंडण करून थेट सामान्य नागरिकांना मारहाण केली जाते। यावर अधिक बोलण्यासाठी माझ्यासोबत काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आहेत। सर, ज्या पद्धतीने सध्या मोकेची कारवाई केली जाते, गजानन मारण्याला देखील अटक करण्यात आली, पुण्यात गुन्हेगारी वाढतीये? पुण्यात तर काय आज गुन्हेगारी वाढली नाही। पुण्यात वर्ष गेली 10-12 वर्ष पुण्याची परिस्थिती जे विद्येचं माहेरघर आपण म्हणतो त्या विद्येच्या माहेरघरात आता गुन्हेगारांचं प्राबल्य वाढलं आहे। मग पॉप संस्कृती असेल, दारू असेल, मटका असेल, जुगार असेल, तुम्हाला सांगतो अंमली पदार्थ असेल, ह्याचा सुळसुळाट झाला आहे आणि याची जबाबदारी कुणीतरी पहिल्यांदा घेतली पाहिजे। आणि जे सत्तेत ही लोक त्याच्यामध्ये भागीदार असल्यामुळं हे सगळे धंदे व्यवस्थित चाललेले आहेत आणि ह्याच्यामध्ये पुणे शहरामध्ये गुन्हेगारीची वाढ झाली, ही वस्तुस्थिती खरी, पण ह्याच्यामध्ये कंट्रोल करत नाही। आणि आज कालच कोथरूडमध्ये 22 वर्षाच्या मुलाची हत्या झाली। मग तुम्ही मोकाचा आरोपी पकडले, मोका केला, हे सगळं मग ड्रामा आहे का? हे लोकांना दाखवण्यापुरतं आहे का? अशी बी परिस्थिती। परवा मारणींवर गुन्हा दाखल केला, ह्याचा मोका काहीतरी केला आता मग ह्याच्यापूर्वी त्यांच्यावर मोके झाले होते। पण त्याच्यामध्ये एक शंका आहे मला, म्हणजे मी त्यांचं समर्थन करत नाही, पण त्याच्यामध्ये चंद्रकांत दादा आणि खासदार मोहोळ यांच्या युद्धामध्ये हा बळी गेला का हे शोधलं पाहिजे। कारण आपण बघितलं असेल की कोथरूडच्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत दादांनी मोकाचे आरोपी हे सोडून आणून प्रचाराला लावले, ही वस्तुस्थिती। मग तुम्हाला प्रचारात हे गुन्हेगार चालतात, तर मग आज तुमच्या घरापर्यंत आल्यावर मग तुम्हाला चालत कसे नाही? बरं चालले तर मग एका केसमध्ये 2-2 व्यापार फाडतात कसे? म्हणजे पुणेकरांना वेठीत धरण्याचं काम आहे। आणि आपल्या डोळ्यासमोर आहे की पुण्यातील अनेक गुन्हेगार यांनी निवडणुकीसाठी वापर केला आहे। तुम्ही हे गंभीर आरोप करताय चंद्रकांत दादा पाटलांवर की थेट त्यांनी असे आरोपी बाहेर काढले जे मोक्याचे आहेत, म्हणजे मोठे गुंड म्हणतात त्यांना, पुण्यातल्या गँगवॉरमध्ये सुद्धा त्यांचं नाव येतं। हां, बरोबर आहे। मग ती वस्तुस्थिती खरी आणि पुणेकरांना माहिती आहे। आता पुणेकरांमध्ये आपण बघितलं असेल की चंद्रकांत दादाच्या पहिल्या निवडणुकीमध्ये ती निवडणूक इतकी रंगली होती आणि चंद्रकांत दादा पडतील का अशी परिस्थिती असताना मोक्याचे आरोपी सोडून त्यांना प्रचाराला आणले ना, त्यांनी जामीन झाले। म्हणजे त्या टायमाचे पालकमंत्री गिरीश बापट एका बाजूला होते आणि चंद्रकांत पाटील एका बाजूला होते, तरी गुन्हेगार सुटले ना। हे काय पुणेकर विसरलेत का? आणि मग मोक्याचे आरोपी तुम्हाला प्रचाराला लागतात। मग मोका जर तुमच्या घरापर्यंत आला तर मग तुम्हाला तो गुन्हेगार वाटतो का? बरं, गुन्हेगार आहे तर आम्ही काय त्याचं समर्थन करत नाही, पण हे चाललं आहे काय? म्हणजे गुन्हेगारांना सोयीने वापर करायचा, सर्वसामान्य लोकांना छळायचं आणि तुम्हाला निवडून येण्यासाठी त्यांचा वापर करायचा आणि आज त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करायचे, म्हणजे हे चाललं आहे काय? आता जरी तुम्ही असं म्हणत असला त्यांना बाहेर काढलं, मात्र आता ज्या पद्धतीने गुन्हे घडत आहेत, पोलिसांना स्वतः खासदार यांनी सक्तीचे आदेश दिलेत की कडक कारवाई करा, कुणी मध्ये आलं तरी सोडू नका। हो, पण हे तुमच्या ऑफिसमधल्या शिपाईला मारल्यानंतर तुम्हाला हे सुचलं ना? हे कधी सुचलं तुम्हाला? तुम्ही निवडून किती दिवस झाला, तुम्ही महापौर होता, सगळ्या गोष्टी होत्या, मग त्यावेळेला का नाही बोलला? त्यावेळेला काही नव्हतं का? आणि 3-3 वेळा मारण्यांवर मोका झाला आहे। आता मोका किती टिकल, काय टिकल हा विषय वेगळा, किंवा पडची कॉर्पोरेशन आली की त्याच्या अगोदर सोडतात का काय सेटलमेंट करून, ह्याची भीती आहेच ना। तुम्ही बघितलं असेल ना, मागे एक मोठा आरोपी पुण्यातला सोडलाच ना त्यांनी मोकामधला जामीनवर। कोण? आता तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे कोण आरोपी आहे तो। निवडणुकीसाठी सोडला ना तुम्ही, नाव घ्या ना तुम्ही, म्हणजे तुम्ही देखील निवडणुकी म्हणजे विधानसभा झाली किंवा खासदारकीची निवडणूक झाली, दोघाही निवडणुकीमध्ये तुम्ही रिंगणात होता, कोण असे लोक होते जे बाहेर आलेत? आता तुम्ही बघितलं असेल दीपक मानकरवर मोका होता, निवडणुकीत सुटले ना ते, कसे सुटले? आणि मग प्रचाराला दुसऱ्या दिवशी कसे आले? जेलमधनं सुटले आणि प्रचाराला लागले। म्हणजे तुम्ही सोयीचं राजकारण करून पुणेकरला वेठीत धरणार। दीपक मानकर सारख्यांना तुम्ही मोकामधनं सोडला ना, जामीन केला ना,
आणि तुम्ही त्यांना टाकणारे तुम्हीच, सोडवणारे तुम्हीच, मारण्याला टाकणारे तुम्ही, सोडवणारे तुम्हीच. म्हणजे पुणेकरांना सोयीसाठी गुन्हेगारांचा वापर करणं, पुणे गुन्हेगारांच्या विळख्यात घालण्याचं काम पाप हे लोक करतात. आणि ही लोक करत असताना ज्या पद्धतीनं तुम्ही वापर करता तो वापर चुकीचा आहे. सर्वसामान्यांवर जो अन्याय होतो त्याच्यावर बोललं पाहिजे. आज तुमच्या घरापर्यंत आलं म्हणजे उगवलं ते पेरलं ते उगवलं, म्हणजे तुम्हाला आता दुःख वाटायला लागलं. आणि लोकांच्या घरामध्ये, आमच्या कार्यकर्त्यांच्या घरात तुमचे गुन्हेगार घुसत होते ते बरोबर होतं. म्हणजे तुम्ही निवडणुकीत बघितलं आमचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना धमकवण्याचं काम केलं, तेव्हा पोलीस काय बोलले नाही आणि तुम्ही आनंदाने त्यांचा वापर केला. माझ्या कार्यकर्त्यांना मारहाणीपर्यंत गेलं ना विषय. आणि मग तुम्ही मोक्काचे जर आरोपी जर तुम्ही सोडणार असतील, मोक्काचे आरोपी तुम्ही वापर करणार असतील, तर मग तुम्ही सोयीने लोकांना त्रास देता ना. पुण्यामध्ये आपण बघतोय की जे यंगस्टर्स आहेत ते सुद्धा गुन्हेगारीकडे वळत आहेत. दिवसाढवळे सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांची तोडफोड केली जाते, धमकवलं जातं. पुण्यामध्ये हे कुठं थांबताना दिसत नाही. यासाठी तुम्ही पाठपुरावा कराल का, करताय का? यासाठी तुम्ही सीपींना काही तक्रार दिलीत का, किंवा त्यांना काही बोललात का? मी सीपीशी सारखं बोलतो. म्हणजे या आठवड्यामध्ये मी माझं पत्र बी गेलेलं आहे की त्याच्यामध्ये आता तुम्हाला थोडं लक्ष द्यावं लागेल. पोलीस यंत्रणेला आपण कायम बोलतोच आपण, शेवटी लोकशाहीमध्ये तो अधिकार आपला असतोच. पण त्यांची दुसरी बाजू बी शोधली पाहिजे. जे गुन्हेगारांचे फोटो, जे गुन्हेगारांसाठी करतात फोन, जे गुन्हेगारांबरोबर असतात, प्रचारात असतात, त्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा. ही मागच्या वेळी बोललो ना, आत्ताही बोललो. आणि हे जे गुन्हेगार आहेत ह्यातले कित्येक गुन्हेगार त्यांच्याबरोबर आहेत. ह्यांच्या पक्षात गुन्हेगार नाहीत का? ह्यांच्या पक्षामध्ये तुम्ही त्यांचा वापर सोयीने करता का नाही? ह्यांच्या म्हणजे आता नावं घ्यायलाच लागतात, पण कितीतरी गुन्हेगार ह्यांच्याबरोबर काम करतात. कितीतरी गुन्हेगारांच्या पत्नीला हे तिकीट देतात, कितीतरी गुन्हेगारांना हे मोकळ सोडतात, जामीन करतात. हेच करणारे लोक आहेत ना. कमिशनरकडे यादी आहे, आम्ही तेच म्हणलो, त्या नेत्यांनाच अटक करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. ज्यांनी मोकामध्ये जामीन करण्याचा प्रयत्न केला ह्यांना नेऊन टाका ना जेलला. ते हे गुन्हेगार नाहीत, खरे खरे गुन्हेगार हे चेहरे आहेत. पण यांच्या मागं हे गुन्हेगारांच्या बुद्धिबळावर पटाव ठेवायचं काम हे करतात आणि गुन्हेगारांना पोचण्याचं काम करतात. जे झाले बीडमध्ये तेच पुण्यामध्ये चाललं आहे. तिथं वाल्मिक कराड, इकडं बी वाल्मिक कराड आहेत ना, 100 वाल्मिक कराड आहेत. त्यांच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे ना, ते ठेवायचं नाही. आणि आता सोयीचं राजकारण करून एकमेकाला ताशीर वाढायचे. तुम्हाला मारणे कॉर्पोरेशनच्या निवडच्या पण सुटलेले दिसतील. हेच सोडतात, हेच ठेवतात, हेच सोडतात. आणि पुणेकरांना वेठी धरण्याचं काम करतात, लोकांना फसवण्याचं काम करतात. आणि निवडणुकीचा सरळ वापर करताना आपण बघितलं की कोथरूडची निवडणूक बघितली, मानकरांना यांनी जामीन दिलेला आपल्या सगळ्यांचं मला माहिती की सगळ्यांनाच माहिती. विधानसभेच्या निवडणुकीतच बाहेर आले आणि मग त्यांचा प्रचार झाला आणि मग ते निवडून आले. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण समोर आणल्या पाहिजेत. पुणेकरांना माहिती पण जरा उजळणी करावी लागते, सांगावं लागतं पुणेकरांना हे चाललंय, तुम्ही ह्याच्यावर लक्ष ठेवा. एकीकडे सीपी कारवाई करताना दिसत आहेत. काल त्यांनी सांगितले की मी कुणालाही सोडणार नाही, सक्ती दिलेली आहे, थेट कारवाई कुणाचंही म्हणजे ऐकणार नाही. म्हणजे अर्थात असे गुन्हेगारांवर काल सुद्धा आपण बघितलं तातडीने त्यांनी अटक करून मोक्याची कारवाई सुरू केलेली आहे. सीपीला तुमच्या माध्यमातून विनंती मी करतो की मोक्याच्या कारवाईच्या गुन्हेगारांना कोण कोण सोडवायला येतं हे त्यांच्याकडे सगळा इतिहास आहे. त्यांची नावं उघड केली तर खऱ्या अर्थानं ग्रह खातं चालेल. नाहीतर मग ते दडपणाखाली ते 1-2 आपलं करतील, कोणाला दाखवतील आणि परत शांत होईल. पण सीपीला जर खरंच काम करत असेल तर गुन्हेगारांबरोबर कोण असतं त्यांच्याकडे सगळा इतिहास असतो, त्यांची LIB असती, त्यांची पोलीस यंत्रणाची सगळं माहिती, कुठला गुन्हेगार कुठं बसलेला असतो. तर त्या नेत्यांवर एकदा कारवाई करा, त्यांची नावं उघड करा, एकदा कळू द्या पुणेकरांना. सगळ्यात सोपा विषय. अर्थात पुण्यामध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढतीये, जर ही रोखायची असेल तर मुका अंतर्गत जी कारवाई केलेल्या आरोपी आहेत ते बाहेर कसे येतात, यांना कुणाचा आशीर्वाद आहे आणि कोण यांना बाहेर काढून निवडणुकांमध्ये यांचा फायदा करून घेतं का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कोण आहे याच्या मागं हे देखील पोलिसांनी याच्यावर देखील लक्ष देणं गरजेचं आहे. आणि स्वतः काँग्रेसचे जे माजी आमदार आहेत रवींद्र धंगेकर याचा पाठपुरावा करतायत आणि यासाठी त्यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र देखील लिहिलंय. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.